श्रीराम समर्थ. समर्थाने एक सुंदर असा भाग दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. मनुष्य ज्याप्रमाणे कर्म करत असतो त्याप्रमाणे त्याला त्याचं फळ, त्याला त्याचा मोबदला मिळत असतो. आणि त्याचप्रमाणे कर्माप्रमाणेच पुढील जन्म प्राप्त होत असतो. मनुष्य आपल्या जीवनात चांगलं आणि वाईट कर्म करत असतो, कारण त्याला आपल्या कर्माच्या परिणामांची जाणीव नसते. जे लोक चांगले कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो, आणि जे लोक वाईट कर्म करतात त्यांना कीटक या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो, कारण ते सतत किरकिर करत असतात. प्रत्येक योनीमधून 84 लक्ष योनींमधून फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आपण प्रत्येक प्राण्यांचे, प्रत्येक पक्ष्यांचे आवाज काढू शकतो, परंतु कुठल्याही पक्ष्याला, कुठल्याही प्राण्याला मनुष्याचा आवाज येईल का हो? नाही ना. मनुष्य आपल्या कर्माचं फळ कसं भोगत असतो ते सुद्धा भाग दिलेला. ज्या वेळेला एकेकाळी द्वारका नगरीत भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या दिव्य आसनावर बसले होते, तेव्हा देवर्षी नारद नारायण नारायण म्हणत त्यांच्या जवळ आले. भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे प्रभू, आपण त्रिकालदर्शी आहात. आपण जाणता की जो जीव मनुष्य जन्म घेतो तो आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार फळ भोगत असतो. हे प्रभू, मला हे जाणून घ्यायचं आहे की पाप करणाऱ्या मनुष्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याची आत्मा शरीरातून निघते तेव्हा त्या आत्म्याचं पुढे काय होतं, तिला कधी मुक्ती मिळते की ती जन्मोजन्मी दुःखच भोगत राहते. भगवान श्रीकृष्ण नारदांचे बोल ऐकून हसले आणि म्हणाले, हे नारदा, हा प्रश्न फार महत्वाचा आहे, जो मनुष्याच्या जीवन कर्म आणि त्याच्या फळांवर आधारित आहे. जी फक्त तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तर प्रत्येक मनुष्यासाठी प्रेरणादायक ठरशील. ज्याप्रमाणे काही वेळेला अनेक संकट येतात, काही वेळेला प्रसंग येतात, कारण सर्व पाप, क्रोध आणि मोहांपासून आपल्याला मुक्ती मिळवायची. ज्याप्रमाणे एका गावात एक व्यक्ती राहत होता, ज्याचे नाव मनोहर होते. तो खूप श्रीमंत होता, परंतु तितकाच स्वार्थी सुद्धा होता. त्याचे जीवन फक्त इतरांना नीचपणा दाखवण्यात गेले. मनोहरचे आई वडील वृद्ध झाले होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनभर कष्ट करून त्याला सुखसोयी दिल्या होत्या, परंतु मनोहरने आपल्या आई वडिलांना त्यांच्या जीवनातून बेदखल केले. त्याने आपल्या आई वडिलांना घराच्या एका कोपऱ्यात प्राण्यासारखे ठेवले होते, आणि तो त्यांना व्यवस्थित जेवणही देत नव्हता, ना त्यांची काळजी घेत होता. एके दिवशी त्याच्या आईने रडत म्हणाले, आम्ही तुला वाढवण्यासाठी आमच्या जीवनातील प्रत्येक सुखाचा त्याग केला. काय आज आमचं हे स्थान आहे का? मनोहरने कठोर स्वरात उत्तर दिले, तुम्ही दोघं आता माझ्या कुठल्याही कामाचं नाही. मी तुमच्यासाठी आता अधिक सहन करू शकत नाही. मनोहरचा स्वभाव केवळ आपल्या आई वडिलांप्रमाणेच नव्हता, तर इतरांप्रमाणे सुद्धा निर्दयी होता. तो गरिबांचे शोषण करत असे आणि निर्दोष प्राण्यांना मारत असे. खोटे, फसवणूक, कपट
यांच्यामार्फत आपलं साम्राज्य वाढवत असे. त्याला खात्री होती की त्याच्या संपत्ती आणि शक्तीमुळे कोणीही त्याचं काहीही वाईट करू शकत नाही. वेळ निघून गेला आणि एके दिवशी मनोहरचा मृत्यू झाला. त्याची आत्मा यमलोकात पोहोचली, जिथे धर्मराज त्यांच्या कर्माचा लेखाजोखा करत होते. धर्मराजांनी कठोर स्वरात सांगितलं, मनोहर, तुझ्या जीवनात एकही असं कर्म नाही ज्याला पुण्य म्हणता येईल. तू केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पाप केलं आहेस. तुला नरकाच्या भयंकर यातना सहन कराव्या लागतील. त्यानंतर तुला अशा योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागेल जिथे केवळ दुःखच दुःख आहे. मनोहरला यमदूतांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेलं. अग्निकुंडात त्याला निर्दोष प्राण्यांच्या हत्येच्या पापासाठी जाळलं गेलं. त्यानंतर त्याला अनेक यातना दिल्या, त्रास दिले, जिथे त्याने आईवडिलांचा अपमान केल्यामुळे लोखंडी शिलेला त्याला ठेचलं गेलं. त्याला अंधाराची शिक्षा दिली होती, जिथे त्याने गरिबांचं शोषण केल्यामुळे त्याला गडद अंधारात टाकण्यात आलं. तिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या. यानंतर त्याला भूक पाण्याची शिक्षा मिळाली. तिथे तो तहानेने तडफडत होता, पण त्याला फक्त विष पिण्यासाठी मिळत होतं. यानंतर पुनर्जन्माचा चक्र आला. तिथे नरकाची यातना सहन केल्यानंतर धर्मराजांनी घोषणा केली, आता तुला तुझ्या कर्मानुसार पशुयोनीत जन्म घ्यावा लागेल. मनोहरचा जन्म गिधाडाच्या रूपात आला. त्याला सडलेलं कुजलेलं मांस खावं लागलं आणि तो नेहमी असुरक्षित आणि तृष्णेने भरलेला असायचा. पण त्याचा कष्ट इथंच संपलं नाही. त्याने पुढील अनेक जन्म कीटक, साप, अनेक योन्यांमध्ये जन्म घेतले. अनेक योन्यांमध्ये भटकंती केल्यानंतर मनोहरच्या आत्म्याने प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला. पुढील जन्मात त्याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला. त्याने आपले जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गावर समर्पित केले. तो आपल्या आईवडिलांची सेवा करत होता, इतरांना मदत करत होता आणि भगवंताचं ध्यान करत होता. यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात आले. तू आता खऱ्या मनाने प्रायश्चित्त केले आहेस. तुझ्या पुण्यकर्माने तुझी पापं धुवून टाकली आहेस. आता तुला मानव जन्मात मुक्तीची एक संधी मिळेल. सेवा, सत्य आणि धर्म यांचा पालन करत राहा. त्याचप्रमाणे हे जग कर्मांचा आळसा आहे. जो जसं करेल तसंच भोगेल. मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवं की आईवडिलांची सेवा, इतरांची मदत आणि ईश्वराचं ध्यान हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. जो मनुष्य आपल्या आईवडिलांचा अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो, त्याला केवळ नरकात भयंकर यातना मिळतातच, तर तो जन्मजन्मी दुःखच भोगणार. पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रात मुक्त होऊ शकतो. ही एक आपल्याला सुवर्ण संधी. धर्म, सत्य आणि सेवा हे मनुष्याचे जीवन आहे. मनुष्याने हे समजायला हवं की मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगलेच कर्म त्याच्यासोबत जातात. ज्याप्रमाणे जीवन क्षणभंगूर आहे, पण कर्माचं चक्र अनंत आहे. प्रत्येक पापाचा दंड आणि प्रत्येक पुण्याचं फळ ठरलेलंच असतं. आई वडिलांच्या चरणांमध्येच स्वर्ग आहे आणि त्यांचा सन्मान आणि सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे. जो या सत्याला समजेल तो फक्त जीवनात सुखी राहील, तर मृत्यूनंतरही त्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होईल. आपल्या कर्मांवर लक्ष ठेवा. स्वार्थ, पाप आणि अहंकाराचा त्याग करा. ज्याप्रमाणे जीवनाचं सर्वात मोठं सत्य आणि मार्ग ते म्हणजे सेवा. मनुष्याचं जीवन त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म त्याच्या कर्मानुसार ठरत असतो. ज्याप्रमाणे सध्याचं जीवन कसं जगायचं जेणेकरून आपला पुढचा जन्म श्रेष्ठ योनीत होईल आणि आपण मोक्षाकडे जाऊ शकू. पण प्रत्येक मनुष्याचा जन्म त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार ठरत असतो. प्रत्येक जीव प्राण्याचा पुनर्जन्म होत असतो. म्हणजेच प्रत्येक जीव मेल्यानंतर पुन्हा जन्म घेत असतो. प्रत्येक मनुष्याचा पुनर्जन्म त्याच्या मागील कर्माच्या आधारावरच निश्चित होतो. परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता कायम असते की तो आपला पुढचा जन्म कोणत्या योनीत होईल. मनुष्याच्या रूपात कीटे, मकोडे, कुत्रा, मांजर, अनेक प्राणी, पशु पक्ष्यांच्या रूपात हा संभ्रम नेहमी मनात असतो. आपण असे कोणते कर्म करू ज्यामुळे आपला पुढचा जन्म पुन्हा मनुष्याच्या रूपात होईल. काही लोक असे विचार करतात की पुढच्या जन्मात महिला, पुरुष किंवा
प्रत्यक्षपणे पशुपक्षी यांच्या रूपात जन्म आला तर सर्व प्रश्नांचा उल्लेख, सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळत असतील. परंतु यासाठी आपल्याला जीवन एका पेरलेल्या शेतासारखं असतं हे लक्षात ठेवा. तुम्ही शेतात जसे बी पेराल ना तसंच फळ मिळेल. म्हणून सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. मनुष्य जसे कर्म करतो त्यानुसार त्याला त्याच्या कर्माचं फळ नक्कीच मिळतं. जय जय रघुवीर समर्थ.